या आधी सुद्धा मी तुला बजावलं होतं, सारंगच्या आयुष्यात यायचं नाही, त्याच्या आजूबाजूला सुद्धा अजिबात फिरकायचं नाही. पण तू माझं ऐकलंस? माझा शब्द राखलास नाही ना? आता ओवीच्या निमित्ताने तू त्याच्या पुढे मागे करतेस, त्याच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करतेस. मी शेवटचं बजावते तुला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता माझं ऐक, उद्याचा कार्यक्रम रद्द कर. ओवी बरोबर स्टेजवर जायचं नाही, दोघींनी एकत्र कार्यक्रम करायचा नाही. तुला एकटीला गायचे तर गा, माझं काहीच म्हणणं नाही, मला काहीही फरक पडत नाही. अजिबात शक्य नाहीये ते. मुळात तिथे मी नाही, ओवीच गाणार आहे. कार्यक्रमाची सगळी बोलणी झाली आहे. आत्ता कार्यक्रम नाही कॅन्सल करू शकत. आत्ता कॅन्सल केला ना तर प्रेक्षकांची आणि आयोजकांची फसवणूक होईल. फसवणूक? कसली फसवणूक? कुठले आयोजक? काय बोलतेस तू? आणि हा कार्यक्रम एवढा महत्वाचा सुद्धा नाहीये. ठीक आहे, तुझं तुझ्या आयोजकांचं आर्थिक नुकसान होणार आहे का? हवे तेवढे पैसे मी तुझ्या तोंडावर टिकायला तयार आहे. कर, तुझ्या आयोजकांना फोन कर आणि त्यांना सांग उद्याचा कार्यक्रम रद्द करायचा. सांग त्यांना, कर फोन. मोनिका, तू इथे काय करतेस? घरातल्या घरात वॉक चालू केलाय की काय? छे छे, तसला छंद अजिबात नाहीये मला. मी इथून चाललेले तेव्हा आईंच्या खोलीचं दार उघडं दिसलं. मला वाटलं आले असतील एव्हा नगरी. नाही चालत अजून. काय? आई अजून आल्या नाहीयेत? एवढ्या रात्री कुठे गेल्या असतील त्या? हो ना, मला पुढे काळजीच वाटतेय. एवढ्या रात्री कुठे गेल्या असतील त्या? विचार करून करून आता मला टेन्शनच येतंय. एकट्या गेल्यात, एकट्या. थांब जरा, मी सारंगला सांगू. काही गरज नाहीये. लगेच चोमड्यासारखी निघाली सारंगला सांगायला. नाही सांगायचं काही सारंगला. मला माहिती त्या कुठे गेल्यात. काय तुला माहिती आहे त्या कुठे गेल्यात? मग सांग ना. का नाही सांगणार मी, कारण आईंनी मला सक्त ताकीद दिली आहे. त्या कुठे गेल्यात, कोणाला भेटायला गेल्यात हे कोणालाच कळता कामा नाही. आणि स्पेशली सारंगला, त्याला तर अजिबात कळता कामा नाही. आणि का अगं वेळी आहेस का तू? कसली ताकीद आणि कसल्या गोष्टी? केवढी रात्र झाली आहे बघ, मला टेन्शन येते. सांग ना पटकन कुठे गेल्यात त्या. सावलीला भेटायला गेल्यात. काय? सावलीला भेटायला आत्ता एवढ्या उशिरा का? का म्हणजे तिचा उद्या तो गाण्याचा कार्यक्रम आहे ना, तो आईंना अजिबात पटलेला नाहीये. म्हणून आई आत्ता तिच्याकडे तिला सक्त ताकीद द्यायला गेल्या की तो शो आत्ताच्या आत्ता कॅन्सल कर. सावली, मी तुला पुन्हा एकदा सांगते, ओवी पासून 4 हात लांब राहायचं. तिच्या निमित्ताने माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही. कळतंय मला सगळं. आधी काय ती पिकनिक, तो कॅम्प, मग वाढदिवस, आणि हा आता उद्याचा कार्यक्रम. हा सगळा खटाटोप तुझा बंद करायचा. हे सगळं थांबवायचं. तुम्ही वारंवार मलाच येऊन काय ऐकवता हो? हीच गोष्ट तुम्ही तुमच्या मुलाला का नाही सांगत? मी शेवटचं सांगते तिलोत्तमा मॅडम, आमच्यात आता कोणतंही नातं उरलेलं नाहीये. मग तुम्ही इथे येऊन हवं ते बोलाल मला आणि मी तुमचा मुकट्याने ऐकेन असं का वाटतंय तुम्हाला? तुमचा कोणताही अधिकार नाहीये माझ्यावर. आणि प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणत्याही अपेक्षेने त्यांच्या आयुष्यात परत आले नाहीये. उलट तुमच्या मुलानेच ओवीचा हट्ट पुरवण्यासाठी माझं संगीत गुरुकुल शोधलं, ओवीला माझ्याकडे पाठवलं. मग हे सगळं त्यांना जाऊन का नाही सांगत तुम्ही? त्यांना म्हणावं ओवीला नको पाठवू उद्या कार्यक्रमाला. का नाही सांगत त्यांना? त्याला सांगता येत नाही म्हणून मी तुझ्याकडे आले ना. उद्याचा कार्यक्रम रद्द करायचा. हवी ती किंमत मोजायला मी तयार आहे, पण हे सगळं थांबवायचं. सावली, तुम्ही पुन्हा पुन्हा पैशांवरच येऊन का थांबता हो? मला खरंच ना आश्चर्य वाटतं तुमचं. तुम्ही अजूनही सगळं पैशातच मोजता, वरवरच्या खोट्या प्रतिष्ठेला महत्त्व देता. तुम्हाला काय वाटतंय मी हा कार्यक्रम पैशांसाठी करते? अजिबात नाही. मी हा कार्यक्रम विठुरायाच्या सेवेसाठी करते. जी मुलं स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू शकत नाहीत, त्या मुलांना सुरांच्या माध्यमातून या पवित्र आषाढी वारीचं आणि विठुरायाचं दर्शन घडवून आणण्याचं भाग्य लाभलंय आम्हाला. पुण्यकर्म आहे हे, पुण्यकर्म. आणि तेच पुण्यकर्म तुमच्या नातीच्या हातून घडणार आहे. तुम्हाला आनंद व्हायला हवा ना, पण नाही, इथे उलटीच गंगा वाहते. इतक्या पवित्र कार्याला आणि ओवीला तुम्ही अशा प्रकारे अडवताय. किती आंधळा विरोध आहे तुमचा. अमृता, बरं झालं जरा खोदून खोदून मला विचारलंस ते. मला कोणालाच सांगायचं नव्हतं खरं तर, पण आत्ता वाटतंय की बरं झालं तुझ्यासोबत शेअर केलं.
पण मला ना आता एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं अमृता. हे सगळं प्रकरण चुकून सुद्धा सारंगच्या कानावर गेलं तर तो काय करेल याचा अंदाज आहे ना तुला? नाही मोनिका, ऐक माझं. हे सगळं सारंगला कळता कामा नये, कारण सारंगला कळलं ना तो आईंवर खूप चिडेल. त्याला सांगायलाच नको. सांगितलं तरी तो काय ऐकून घेणार आहे? अजिबात नाही, अजिबात शांत नाही राहणार तो. तो काय बाई आत्ताच्या आत्ता त्या जगन्नाथच्या घरी जाईल आणि तिकडे आईंसोबत भांडण सुरू करेल, तिकडे वेगळे तमाशे करेल. आणि मग आईंचा पण स्वभाव असा आहे, म्हणजे यांच्यातली भांडणं थांबणार तर नाही, उलट वाढतच जाईल सगळं. हो करेक्ट आहे तुझं, म्हणूनच म्हणते की सारंगला ह्यातलं काहीच कळता कामा नये. पण सारंगला हे सगळं कळलं तर, म्हणजे उद्या हा शो कॅन्सलच झाला तर आईंनी तिकडे त्या सावलीला प्रेशराईज केलं आणि सांगितलं की शो कॅन्सलच कर. मग काय करणार आपण? नाही नाही, सावली येऊच देणार नाही. का नाही होऊन देणार? का नाही करणार? बिचारी सावली. एकतर आई अशा तडतड बोलायला लागल्या की त्यांच्यासमोर कोणाचे तोंड उघडण्याची हिंमत नाही होत. त्यांच्या दबावाखाली येऊन जर सावली म्हणाली की हो ठीक आहे, उद्याचा गाड्याचा कार्यक्रम मी कॅन्सल करते, तर ओवी बिचारी, त्या बारक्या जीवाची काय चूक आहे सगळ्यात. ती केवढी एक्साइटेड आहे स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्यासाठी, आणि मग जर हा शो कॅन्सल झाला तर तिचा किती हिरमोड होईल. काय करू काहीच कळत नाहीये. सारंगला सांगू का नको? मला विचारतेस की तू तुझा विचार करतेस? नाही म्हणजे तू तुझंच ठरव सगळं, पण चुकून मला विचारलं असेल ना आता पुटपुटताना, तर मी एकच सांगेन, सारंगला असं तू अंधारात ठेवणं चुकीचं राहील. त्याचा खूप विश्वास आहे ना तुझ्यावर, त्याच्यासाठी त्याची अमृता वहिनी म्हणजे जगातली खरी बाई आहे. बघ बाई मग आता तू काय करायचं ते. तुम्ही या वेळेला इथे आलात कारण तुम्हाला तुमच्या मुलाची भीती वाटते, काळजी वाटते. तुम्हाला असं वाटतंय ना की जर मी सारंगच्या आयुष्यात पुन्हा आले तर त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घडणार नाही, कारण मी अपशकुनी आहे. हो ना? हो. तुम्ही एकदा थंड डोक्याने विचार करा ना तिलोत्तमा मॅडम. जसं सारंग ओवीच्या भविष्यासाठी इतकी धडपड करत असतात, तसंच मी माझ्या मुलासाठी आणि ओवीच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम करते. मुलांच्या आनंदाचंच आमचं सुख आहे हो. आणि राहिला प्रश्न सारंगच्या आयुष्यात येण्याचा, तर खरं सांगू का, मलाच नाही यायचंय त्यांच्या आयुष्यात. यायचं असतं तर इतकी वर्ष का थांबले असते? आधीच आले असते ना. आत्ता आलीयस ना, आता मागे पुढे करतेस ना त्याच्या. कशासाठी? मला त्रास द्यायला, माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला. हे नाटक इथेच थांबव सावली. अख्ख्या जगाने तुमचाच ऐकावा असं का वाटतं हो तुम्हाला? तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यावा यासाठी मी हे एवढे का कष्ट घेऊ? मला माहिती आहे तुम्ही किती हट्टी आहात, जुन्या विचारांच्या आहात, आणि त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय हेही दिसतंय मला. बास हा, खूप बोललीस तू. मी सांगते तेवढं ऐक आणि विषय संपव. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही इथे येऊन जी काही दमदाटी केली आहेत ना माझ्यावर, ते करून खूप मोठी चूक केली आहे तुम्ही.